मी आता भोर, राजगड व मुळशी तालुक्यातील ज्या कार्यकर्त्यांचा प्रवेश आज भारतीय जनता पार्टीत होतोय त्यांचं नाव घेतो, त्या सगळ्यांनी या ठिकाणी येऊन प्रवेश करायचा आहे। त्यापूर्वी भोरचे नेते ज्यांनी अनेक वर्ष भोरचं नेतृत्व केलं, ज्या कुटुंबाने नेतृत्व केलं, असे माजी आमदार संग्राम तोपटे यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश होत आहे। त्यांचा प्रवेश व्हावा अशी विनंती करतो। माननीय कार्यकारी अध्यक्ष आणि माननीय अध्यक्षांना विनंती करतो की त्यांचा प्रवेश करावा। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा श्री शैलेश सोनवणे, श्री शैलेश सोनवणे। कार्यकर्ते खाली बसून घ्या, खाली बसा जागे, मागे मीडिया आहे, खाली बसा जागे। श्री शैलेश सोनवणे अध्यक्ष भोर तालुका, श्री नाना राऊत अध्यक्ष राजगड तालुका, प्रत्येकाने एकेकाने घेऊन पुढे जायचंय। श्री गंगाराम मनोरे अध्यक्ष मुळशी तालुका, श्री महेश टापरे, इकडे या साहेब, खाली या सगळे, महेश टापरे अध्यक्ष पुणे जिल्हा युवक काँग्रेस, श्री विठ्ठलदादा आवाळे जिल्हा परिषद सदस्य, श्री दिनकरराव घारपाडे जिल्हा परिषद सदस्य, श्री लहू नाना शेलार सभापती भोर पंचायत समिती, श्री राहुल बाडे उपसभापती पंचायत समिती भोर, सॉरी लहू नाना शेलार सभापती भोर पंचायत समिती, रोहन बाडे उपसभापती पंचायत समिती भोर, रोहन भाटे, श्री पोपटराव सुके व्हाईस चेअरमन राजगड सहकारी साखर कारखाना, आनंदराव अंबवाले सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, भोर तालुकातील बाळासाहेब गरुड, जीवनप्पा गोंडे आणि संतोष धावले, श्री रवींद्र कंक आणि राजेंद्र रेणुसे यांनी मंचावर यायचंय। धनंजय वाडकर उपसभापती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, दिनकरराव सरपाले माजी सभापती पंचायत समिती, शिवाजीराव बुचडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, शिवाजीराव जांभूळकर जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस, संदीप नगीने माजी सभापती पंचायत समिती वेल्हे, संभाजी मांगडे माजी सभापती पंचायत समिती वेल्हे, अतुल किंद्रे सभापती खरेदी विक्री संघ भोर, श्री राहुल जाधव विधानसभा युवक अध्यक्ष काँग्रेस, श्री दादाराम मांडेकर संचालक बाजार समिती भोर, श्री संदीप साठे युवक अध्यक्ष मुळशी, श्री ललित शिंदे जिल्हा युवक उपाध्यक्ष, श्री अनिल सावले उपाध्यक्ष तालुका काँग्रेस, श्री नितीन दामगुडे अध्यक्ष भोर तालुका युवक काँग्रेस, श्री शिवराज शेणकर राजगड तालुका युवक अध्यक्ष, श्री अमोल पडवळ विधानसभा अध्यक्ष, श्री तुषार जवळकर हवेली तालुका युवक अध्यक्ष, श्री मदन खुटवड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष, श्री जितेंद्र कंग अध्यक्ष भोर शहर, श्री गणेश जागडे उपाध्यक्ष, श्री तौसीफ अंतार अध्यक्ष सोशल मीडिया पुणे जिल्हा, श्री संतोष मडेकर उपाध्यक्ष
केम काँग्रेस जिल्हा संतोष धुमाळ, श्री गोरख धुमाळ, श्री अरुण भिलारे, श्री राहुल काय लेकावळे, अरुण आंबवले, डॉक्टर जितेंद्र जाधव, काळूराम मळेकर, श्री विठ्ठलराव वरखेडे, गीतांजली शेटे, गीतांजली आंबवले, माजी जिल्हा परिषद सदस्य, निर्मलाताई आवारे, माजी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक भोर, शिवाजी चोरगे, शोभाताई जाधव, संचालिका, श्री निकिताताई सणस, दादा पवार, एक मिनिट, सुवर्णाताई मळेकर, पंचायत समिती सदस्य, अनिताताई गावडे, संचालिका बाजार समिती, सौ भारतीताई केंद्रे, ग्रामपंचायत सदस्य, सौ ॲडव्होकेट रुपालीताई थोपटे, सौ डॉक्टर नलिनी जाधव, वेल्हा तालुका, सौ स्वरूपाताई थोपटे, मानस संचालिका राजगड, सौ भारतीताई भिलारे, सरपंच, काय नाव, आकाश वाडजरे, सेवादल अध्यक्ष, कोण, सौ स्वरूपाताई तोपटे यांचाही प्रवेश होतोय, सुविद्य पत्नी दादांच्या झाले, डॉक्टर संभाजी मांगळे, अरे तुम्ही खाली बसा सगळे, एक मिनिट जरा बाजूला, निलेश पवार, आकाश वाडजरे, राहुल लेकावळे, सविता गवारे, सगळे एक मिनिट थोडं मागे वा, सगळे उत्तमराव तोपटे, अर्जुन दिघे आणि सर्व भोर तालुक्यातील संग्राम तोपटे परिवारावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये हार्दिक स्वागत आहे। या राजेंद्र देशपांडे, संभाजी उलावळे, शरद जांभूळकर, गजानन बेदरे, विशाल साखरे आणि उमेश साखरे। आता यानंतर सुरेश पुढे, तुमचं काय शेवटचं नाव, तात्या सागळे, अभिषेक पारखी, मच्छिंद्र शिंदे, अंकुशराव खंडाळे। आता यानंतर आपल्या भारतीय जनता पार्टीचे मीडिया सेलचे नवनाथ बन, कुठे आहेत नवनाथजी? या तुमचा वाढदिवस आहे आज, नवनाथ बन यांचा आज वाढदिवस आहे। मी माननीय चव्हाण साहेब आणि बावनकुळे साहेबांना विनंती करतो की त्यांचा वाढदिवसानिमित्ताने अभिनंदन करावं, त्यांना शुभेच्छा द्याव्या। नवनाथजींचा वाढदिवस आहे, सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत नवनाथजींना। प्रवीण शिंदे आणि सोपनराव मस्के, कैलास शेंकर, यानंतर चला आता यानंतर भारतीय जनता पार्टीत ज्यांनी आत्ताच प्रवेश केला आहे असे भोर तालुक्याचे नेते माजी आमदार संग्राम तोपटे यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सगळ्यांना संबोधित करावं। संग्राम तोपटेजी। पुणे जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा किरणताई काळभोर यांचाही प्रवेश होतोय। काँग्रेस पुणे जिल्हा महिला अध्यक्षा किरणताईंचा या ठिकाणी स्वागत होतंय, सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे। बाळासाहेब कुमार ओबीसी सेलचे जिल्ह्याचे अध्यक्ष, त्यांचाही प्रवेश होतोय। श्री संदीप अमोल मोरे यांचाही प्रवेश होतोय, सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे।
माननीय संग्राम तोपटे आपल्या सगळ्यांना आता या ठिकाणी मार्गदर्शन करतील. चला बसून जा. चला बाजूला सगळे नाव द्या ना. नाव लिहून द्या. कुठली ही ना गेली ना ही झाली डिक्लेअर. हिंजवडी ग्रामपंचायतचा एक वेगळा प्रवेश या ठिकाणी होतोय. श्री संभाजी उलावळे 1 मिनिट हे झाल्यावर करू. मी माननीय संग्राम तोपटे यांना विनंती करतो की त्यांनी सगळ्यांना संबोधित करावं. भारतीय जनता पक्षाचा आज माझ्या आणि आपल्या सर्वांच्या भारतीय जनता पार्टीतील पक्षप्रवेशाच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांच्या शुभ हस्ते ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माझा आणि आपल्या सर्वांचा प्रवेश झाला असे भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष आणि महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी मंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष माननीय श्री चव्हाण साहेब, इथं आवर्जून उपस्थित असणारे माझ्यावर सातत्यानं प्रेम करणारे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब, आमचे जुने सहकारी आणि महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्माननीय जयकुमारजी गोरे, दुसरे आमचे सहकारी दौंडचे आमदार राहुलदादा कुल, त्याचप्रमाणे आमच्या पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आमचे जुने सहकारी, त्याचप्रमाणे पाचपुतेजी, इथं उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीमधील असणारे सर्व पक्षातील प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी, माझ्या समवेत आलेले पूर्वीचे भोर, राजगड आणि मुळशी तालुक्यातील काँग्रेसचे सर्व जुने पदाधिकारी, तिन्ही तालुक्यातील संघटनांचे अध्यक्ष, युवक अध्यक्ष, महिला अध्यक्ष, विद्यार्थी काँग्रेस, सेवा दल, सर्व फ्रंटलचे प्रमुख, त्यांचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, त्याचप्रमाणे राजगड सहकारी साखर कारखान्याचे सर्व उपाध्यक्ष, त्यांचे सर्व सन्मान्य संचालक, खरेदी विक्री संघाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्यांचे सर्व संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती, त्यांचे सर्व सन्मान्य संचालक, दत्त दिगंबर वाहतूक संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्यांचे सर्व सन्मान्य संचालक, त्याचप्रमाणे व्यक्तिगत माझ्यावरती, माझ्या कुटुंबावरती प्रेम करणारे सर्व भोर, राजगड, मुळशी आणि पुणे जिल्ह्यातील सर्व सन्माननीय आलेले पदाधिकारी, कार्यकर्ते, विशेष करून या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आमच्या भगिनी, पुणे जिल्हा महिला काँग्रेसच्या माझे अध्यक्ष सौभाग्यवती किरणताई काळभोर, सोपनरावजी म्हस्के, त्यांचे सर्व सन्माननीय उपस्थित मान्यवर, सर्व बंधू आणि भगिनींनो, गेल्या 4 दिवस आपण वृत्तवाहिनींमध्ये पाहत असाल, प्रत्येक चॅनलवर, पेपरमध्ये, वृत्तपत्रामध्ये संग्राम थोपटे काय निर्णय घेणार याकरता सर्वांचं लक्ष लागलेलं होतं.
गेल्या 2 दिवसापूर्वी मी माझी भूमिका स्पष्ट केली आणि त्या भूमिकेनंतर त्या सर्व गोष्टीवरती पडदा पडला। आज या ठिकाणी पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं बावनकुळे साहेब असतील, चव्हाण साहेब असतील, विखे पाटील साहेब असतील, जयकुमार गोरेजी असतील, राहुल दादा असतील, महाडिक साहेब सुद्धा विशेष करून या ठिकाणी उपस्थित आहेत। माफ करा, तुम्ही मागे बसला होता, मी बघितलं नाही। त्याचप्रमाणे टिळेकरजी असतील आमदार, यांना मला या निमित्तानं सांगायचंय साहेब की मला बरेचशा लोकांनी प्रश्न विचारला, तुम्ही काँग्रेस का सोडताय? तुम्ही तर हार्डकोर काँग्रेसी, गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या वडिलांपासून तुम्ही काँग्रेस रुजवली, वाढवली, किंबहुना तो विचार तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवला। परंतु खरं सांगायचं साहेब, ही वेळ खरं तर माझ्यावर काँग्रेसनेच आणली आणि या परिस्थितीचा गेले 5-7 वर्षापासूनचा मी सातत्याने विचार करतोय। विखे पाटील साहेब विधिमंडळामध्ये असल्यानंतर मला वारंवार सांगायचे, अरे संग्राम निर्णय घे, निर्णय घे, निर्णय घे। आमचे जयकुमार गोरे सांगायचे, राहुल दादा सांगायचे, अनेक भारतीय जनता पार्टीतले सर्व प्रतिष्ठित पदाधिकारी मला सातत्याने सांगायचे की तुम्ही काहीतरी निर्णय घ्या। मी त्यांना सांगायचो, साहेब मी काही निर्णय घेऊ शकत नाही। ते सांगायचे, अरे निर्णय घे, किती दिवस तुझ्यावरती अन्याय होतोय आणि या अन्याय करता, वाचा फोडण्याकरता तू काहीतरी निर्णय घे। परंतु मी एक विचाराला बांधलेला कार्यकर्ता असल्यामुळं मी सहजासहजी त्या विचारापर्यंत पोहोचत नव्हतो। गेल्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असेल, आपण सर्वांनी पाहिलं असेल, आपल्याला काही कारणांमुळे या निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं। त्या अगोदरची झालेली लोकसभेची निवडणूक असेल, त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं जोमानं आणि अतिशय काटेकोरपणे आणि काळजीने काम आपण सर्व कार्यकर्त्यांनी केलं आणि महाविकास आघाडीचा धर्म पूर्वीच्या काळामध्ये लोकसभेला आपण पाळला। परंतु साहेब, खंत एवढीच आहे, केलेले जे काम किंवा जी निष्ठा राखून मी ज्या पक्षामध्ये अनेक वर्ष काम केलं, त्या निष्ठेचं काहीच फळ माझ्या पदरामध्ये पडलं नाही, हे मला या निमित्तानं मुद्दामून सांगायचं। अनेक वर्ष मी संघर्ष केला, माझ्या वडिलांनीही संघर्ष केला, मीही संघर्ष केला। संघर्ष करायला लागतोय म्हणून आम्ही कधी डगमगलो नाही किंवा कुठलाही विचार त्या ठिकाणी शिवला नाही। संघर्षाच्या भूमिकेमधून सातत्याने सहकारी संस्था असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असेल, जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, तिथे एक हाती सत्ता मिळवण्याचा कायम प्रयत्न केला। पक्षाची ताकद मिळो न मिळो, तळागाळापर्यंत काँग्रेस रुजवण्याचं, वाढवण्याचं प्रामाणिक काम आम्ही त्या निमित्तानं केलं। आज खरं तर पूर्वीचे दिवस आठवल्यानंतर आजचा निर्णय घेतल्यावर थोडंसं वाईट वाटतंय, कारण की पूर्वीच्या काळामध्ये आम्ही जो पक्ष तळागाळामध्ये वाढवला, मला येऊन सांगायचे, काहीतरी निर्णय घेतला पाहिजे, आपल्याला काहीतरी बदल केला पाहिजे, आपल्याला विकासाच्या माध्यमातून कुठेतरी कास धरून आता कुठेतरी आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे। मी बऱ्याच वेळेला त्यांना शांत बसण्याचं आवाहन करायचो, परंतु शेवटी माझ्या डोक्याच्या वर पाणी साहेब चाललं होतं आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निर्णय घेत असताना भारतीय जनता पार्टी हा देशामधला 1 नंबरचा सर्वात मोठा असणारा पक्ष, या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असणारा पक्ष, त्याचप्रमाणे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्राची चाललेली वाटचाल असेल, या सर्व गोष्टींना प्रभावित होऊन आम्ही साहेब आज हा निर्णय घेतलेला आहे। फडणवीस साहेबांचा तर माझा गेल्या अनेक वर्षाचा ऋणानुबंध आहे।
आपण सर्वश्रुत आहात. म्हणजे राजकीय दृष्ट्या ज्या वेळेला मी राजकारणात नव्हतो तेव्हापासूनचा माझा संबंध आहे, परंतु राजकीय धागा पकडून मी कधी त्या ठिकाणी तिथं त्यांच्यापर्यंत पोहोचलो नाही. कामाच्या निमित्तानं ज्या ज्या वेळेला साहेबांकडे मी गेलो त्यावेळेला कुठल्या पक्षाचा आहे म्हणून नव्हे, परंतु ग्रामीण भागातील एक आमदार आहे, त्यांच्या अडचणीचे प्रश्न सोडवले पाहिजेत या भावनेतून फडणवीस साहेबांनी मला अनेक वेळेला वेळोवेळी मदत त्या निमित्तानं केलेली आहे. आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम फडणवीस साहेबांचं मी जवळून पाहिलंय. एकदा शब्द दिला की तो शब्द कधी त्या ठिकाणी पडू न देणारं नेतृत्व आहे. पाटील साहेब, आपण देखील या व्यासपीठावर आपल्या वडिलांपासून माझे वडील असतील, जुना ऋणानुबंध प्रवास आहे. आपल्या वडिलांच्या काळामध्ये आपले वडील आणि माझे वडील एकत्रितरित्या त्या काळात काम केलेलं आहे आणि जुना संबंध आहे. तुम्ही बऱ्याच वेळेला मला सांगायचा, परंतु शेवटी कुठल्या ना गोष्टीची कधी ना कधीतरी वेळ यावी लागते असं म्हणलं तर वावगं ठरत नाही. आज बावनकुळे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत, त्याचप्रमाणे आज चव्हाण साहेब हे सुद्धा पूर्वीच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांच्या माध्यमातून सुद्धा अनेक कोट्यवधीचे प्रश्न कामे मार्ग लावण्याचं काम या सर्व मंडळींनी केलं. म्हणजे मी जरी वेगळ्या पक्षात होतो किंवा विचारधारेत होतो तरी सुद्धा तुम्ही सर्व मंडळींनी सातत्यानं मला पूर्वीपासूनचं सहकार्य केलेलं आहे. आज मी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. निश्चितच हा मावळा आहे, हा स्वाभिमानी मावळा आहे साहेब. आम्ही स्वाभिमानानं गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी राहिलो. अनेक वेळेला खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला तरी सुद्धा मानहानी सहन करून आम्ही तिथं काम केलं. का तर आम्ही स्वाभिमान कधी त्या ठिकाणी घाण ठेवत नाही. परंतु आज अशी परिस्थिती आहे की या सर्व स्वाभिमानी मावळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्शाने पावन झालेला आमचा सर्व परिसर आहे. या मावळ्यांचं भवितव्य उज्ज्वल करण्याच्या दृष्टीनं हे एक निर्णायक पाऊल आम्ही साहेब या निमित्तानं घेत आहोत. आणि म्हणून भविष्य काळामध्ये संग्राम थोपटेला काही मिळावं म्हणून मी इथं आलेलो नाही. माझ्या तालुक्यातील मतदारसंघातील पुणे जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हितावा प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितच भारतीय जनता पार्टीने प्राधान्य द्यावं अशी आग्रहाची विनंती मी आजच्या निमित्तानं करतो. अधिक बोलण्यासारखं बरंच आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी येणार आहेत, त्याबद्दल मी अधिक बोलणं उचित नाही. परंतु आज मला भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये आपण सर्व मंडळींनी जाहीररित्या प्रवेश त्या ठिकाणी दिलेला आहे, त्याचं मी मनापासूनचा आभार मानतो. अतिशय चांगल्या पद्धतीचा विश्वासानं ज्या पद्धतीने पूर्वीच्या पक्षामध्ये आम्ही काम केलं त्याच्या दुप्पट ताकदीनं भारतीय जनता पार्टी हा पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम इमाने इतबारे आम्ही करू, एवढेच शब्द या निमित्तानं देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. संग्राम थोपटे साहेब, आपलं स्वागत आहे. यानंतर भारतीय जनता पार्टीचे आमचे ऊर्जावान कार्यकारी अध्यक्ष, ज्यांनी भारतीय जनता पार्टी पूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण भागात संघटन पुरवत जाते, असे माननीय आमदार रवींद्र चव्हाण साहेब मार्गदर्शन करतील. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा करायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा आज संग्रामजी थोपटे साहेब यांचा भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश झालाय. खरं तर संग्रामजींनी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाबरोबर त्यांची असणारी बांधिलकी आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीची असणारी विचारधारा या दोन्ही गोष्टींचा एकत्रपणे उल्लेख केला. मी या प्रसंगी फक्त एवढंच सांगेन, एक चांगला मित्र हा वेगळ्या प्रवाहात जरी काम करत असेल तरी
छोट्या छोट्या नागरिकांची, तिथल्या असणाऱ्या जनतेची ज्या समस्या घेऊन नेहमीच कार्यरत असणारा आणि तळागाळातील एक नेता आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलाय, परिवारात प्रवेश केलाय. मी त्याचं आमच्या पक्षामध्ये खूप खूप आपल्या सर्वांच्या साक्षीने स्वागत करतो आणि त्याला एवढा विश्वास देतो की ज्या विश्वासाने त्याने भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्या विश्वासाला आम्ही सर्व व्यासपीठावरील आणि आदरणीय देवेंद्रजी आम्ही सर्वजण कुठेही तडा जाऊ देणार नाही. आणि या मतदारसंघ असेल आणि त्यांच्या पाठीशी उभे असणारे तुम्ही सर्वजण, तुमच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी पक्ष हा खंबीरपणे उभा राहील एवढंच आश्वासित करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी भोरचे सर्व कार्यकर्ते जीवन बापू कोंडे, निबल कोंडे, बाळासाहेब गरुड, संतोष दावले, अमोर बुदगुडे, रवींद्र कंक, राजाभाऊ रेणुसे, सचिन मांडके हेही सगळे उपस्थित आहेत. त्यांचंही मी स्वागत करतो. यानंतर माननीय बावनकुळे साहेबांचं मार्गदर्शन होईल. त्यानंतर अजून एक मुख्य प्रवेश आहे काही जणांचा, तो प्रवेश करू आणि मग कार्यक्रम समजेल. मी माननीय बावनकुळे साहेब राज्याचे नेते, आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक, ज्यांनी भारतीय जनता पार्टी सर्वसमावेशक गावागावापर्यंत पोहोचली, अशा बावनकुळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करावं. भारत माता की. संग्रामचा पक्षप्रवेश आहे. ऊर्जा कशी असली पाहिजे? तुमच्या स्वप्नातला जे सुरू होतं की संग्रामने पक्षप्रवेश करायला पाहिजे भाजपमध्ये, आज झाला आहे. त्याला ऊर्जा आली पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊर्जा पोहोचली पाहिजे. भारत माता की. वंदे छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. जय श्रीराम. हर 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 हर. आज या पक्षप्रवेशाला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आपल्या पक्षाचे कार्याध्यक्ष आदरणीय रवी चव्हाणजी, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमचे मंत्रिमंडळातले ज्येष्ठ सहकारी माननीय राधाकृष्ण विखे पाटीलजी, तेज तर्रार युवा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेजी, माननीय तेज तर्रार युवा आमदार आणि ज्याला आपण जॉईंट किलर म्हणतो असे राहुल कुलजी. खरं तर या व्यासपीठावर उपस्थित आपले आज ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र ज्यांच्या पक्षप्रवेशाने ढवळून निघाला आहे आणि जो काँग्रेस पार्टीमध्ये आज संपूर्ण भूकंप आल्यासारखी परिस्थिती आहे. आज मी नाव सांगत नाही, पण एक नेता काँग्रेसचा मला रोज फोन करायचा 4 दिवसापासून. नाव सांगणं उचित नाहीये. संग्रामच्या बरोबरीत काम करणार आहे. तिकडे विदर्भातल्या, इकडे नाही. खरंच संग्राम येतो आहे का? खरंच संग्राम येतो आहे का? खरंच संग्राम येतो आहे का? पुढे संग्रामनी संग्राम जिंकला आणि नक्की तो भाजपमध्ये येणार आहे. त्यामुळे मी ते अत्यंत डिमॉरलाइज झाले. त्यांना वाटत होतं की संग्राम जाऊ नये, पण शेवटी मी सांगितल्यावर मग त्यांना असं वाटलं तर गेलाच आहे संग्राम, तर आता आपल्या पक्षाला काहीतरी फेस सेव्हिंग केलं पाहिजे म्हणून काल परवा संग्रामच्या विरुद्ध काही लोकांनी भूमिका मांडली. खरं तर मला अभिमान आहे की आज संग्राम थोपटेजी सारखे एक युवा तळपदार आणि संघटनेला मजबूत करणारा कार्यकर्ता ज्या पक्षात राहील त्या पक्षामध्ये इमानदारीनं तो पक्ष वाढला पाहिजे याकरता त्या ठिकाणी आपलं अहोरात्र जीवन देणारा कार्यकर्ता आणि पिढ्याने पिढ्या ज्यांनी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रात केला अशा परिवारातला कार्यकर्ता. त्यांच्या वडिलांपासून आमचे सर्वांचे संबंध आहेत. खरं तर असा एक कार्यकर्ता, असा एक नेता भारतीय जनता पार्टीमध्ये आमच्या वहिनी साहेबासहित आमच्या सर्व युवा प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन, कारण सर्वांची नावं राजेश पांडेजी, विक्रांत पाटीलजींनी वाचली, आमच्या माधवीताईंनी वाचलेली आहे. खरं तर एक मोठा आज आमच्या महिला अध्यक्ष सर्वच आल्या आहेत.
आज आपल्या भारतीय जनता पार्टीकरता अत्यंत महत्वाचा दिवस आहे आणि काँग्रेस पार्टी लह्यात जाण्याकरता, काँग्रेस पार्टीचं पतन होण्याकरता एक दिवस महत्वाचा आहे. खरं तर संग्राम जेव्हा परवा आम्हाला भेटला, राहुल कुल आणि माननीय मुख्यमंत्री होते. संग्रामनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करताना आम्ही त्यांना विचारलं की तुझं म्हणणं काय आहे. त्यांनी सांगितलं, मला कुठलंही व्यक्तिगत स्वरूपाचं माझं म्हणणं नाही आहे. मला पद प्रतिष्ठा मला काही मिळालं नाही चालतं. माझ्या जीवनातले सर्वोच्च पद मला मिळाले आहे. फक्त आता मला एकच विचार करता यायचा आहे, पश्चिम महाराष्ट्राचा, पुणे जिल्ह्याचा आणि भोर मतदारसंघाचा विकास हा माननीय देवेंद्रजींनी केला पाहिजे. याकरता मला भाजपमध्ये यायचं आहे. हे वाक्य देवेंद्रजी, मी, राहुल कुलजी आपण चौघजण होतो तेव्हा त्यांच्या कानावर जे माझ्या कानावर पडलं, तातडीनं रवी चव्हाण साहेबांना फोन केला आणि सांगितलं, एक कोयनुरी हिरा आपल्याला भेटतो आहे. त्या कोयनुरी हिऱ्याचं नाव आहे संग्राम थोपटे. खरं तर आम्हाला या ठिकाणी आज अत्यंत महत्वाचा संघटनेमध्ये एक ऍडिशन झालं आहे. आज माननीय देवेंद्रजी या कार्यक्रमाला येणार होते, पण रस्त्यातून त्या ठिकाणी ते कॅबिनेटला गेले. कारण आज त्यांना इथे येणं हे सोयीस्कर नव्हतं, कारण आज शासकीय दुखवट आहे. आपण सर्व बँड बाजे सारे हाराफुलं बाजूला सारले आहेत. आज कुठलाही पक्षप्रवेश करताना कुठलाही जल्लोष करायचा नाही. तुम्ही सुद्धा घरी गेल्यावर कुठेही जल्लोष करायचा नाही. कुठलेही त्या ठिकाणी 3 दिवस आपला शासकीय शोक आहे आज, आणि हे साधा दुपट्टा टाकून आज आपण संग्रामचा पक्षप्रवेश केला, तुमचा पक्षप्रवेश केला. देवेंद्रजींना आत्ता संग्रामजी, तुम्ही आमचे प्रमुख 10 कार्यकर्ते घेऊन तुम्हाला आता मंत्रालयात तुम्हाला यायचं आहे माझ्यासोबत, आणि माननीय मुख्यमंत्रीजी आपल्याशी फोटो काढतील, आपल्याला त्या ठिकाणी चर्चा करतील. त्यांनी आश्वस्त केला माननीय देवेंद्रजींनी की पुढच्या महिनाभराच्या आतमध्ये भोर मतदारसंघामध्ये 10,000 कार्यकर्त्याचा मेळावा माननीय मुख्यमंत्री साहेब स्वतः त्या ठिकाणी घेणार आहेत. स्वतः मुख्यमंत्री येणार आहेत भोर मतदारसंघात. आणि त्या ठिकाणी आपले जे बूथवरचे कार्यकर्ते आहेत, जे काँग्रेसमध्ये बूथवर काम करणारे कार्यकर्ते आहेत, त्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन एक मोठा 10,000 कार्यकर्त्याचा कार्यक्रम या महिन्यामध्ये 25,000 म्हणतो मी, म्हणलं कोहिनूर हिरा आहे. 25,000 कार्यकर्त्याचा एक मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी भोरमध्ये या 15 दिवसामध्ये करू. त्यात माननीय मुख्यमंत्रीजी येतील, आम्ही सर्व येऊ. निश्चितपणे एक चांगला ट्रेनिंग कार्यक्रम होईल. खरं तर संग्रामनी जे वाक्य वापरलं ते महत्वाचं आहे. कुचंबना होते. काँग्रेस पार्टी ही अशी पार्टी झाली आहे की ती विचार, ते आचार, ते तत्व सारे काँग्रेस पार्टीने सोडून दिले. काँग्रेस पार्टीने जो या देशामध्ये जेव्हा पक्ष स्थापन करताना विचार केला, तो विचार सोडलाय. खरं तर आज काँग्रेस पार्टीची ही हालत आहे की काँग्रेसचे देशाचे नेते राहुल गांधी विदेशात जाऊन भारताची बदनामी करतायत. भारताची बदनामी करतायत. आज विदेशामध्ये गेल्यावर राहुल गांधी काय म्हणतात, आमचं निवडणूक आयोग चुकीचं काम करतात आहे. निवडणूक आयोगाने चुकीची त्या ठिकाणी मतदाराची टक्केवारी वाढवली. निवडणूक आयोग जे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने जे या ठिकाणी अत्यंत महत्वाचं त्या ठिकाणी या ठिकाणी आपली व्यवस्था आहे, न्यायव्यवस्था, याच्यामधलं एक आहे. इकडे न्यायव्यवस्था आहे, दुसरीकडे निवडणूक आयोग आहे, तिसरीकडे संसद आहे. ज्या घटनेनी तयार झालेल्या अत्यंत महत्वाच्या संस्था आहे, त्यामध्ये निवडणूक आहे, पवित्र निवडणूक आयोग आहे. जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला इतकं मोठं या महाराष्ट्रामध्ये बहुमत मिळालं, या संग्राम थोपटेजींनी महाविकास आघाडीचं प्रचंड ताकदीने काम करून त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे खासदार निवडून आणले. या महाराष्ट्रात 31 खासदार जेव्हा महाविकास आघाडीचे निवडून आले, आम्ही कधी निवडणूक आयोगाकडे बोट दाखवलं नाही. आम्ही विचार केला, आमचा पराभव काय झाला, आमच्या टीमने विचार केला, पक्षाच्या टीमने विचार केला, सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्रजींनी विचार केला की फक्त 2 लाख मतं महायुतीला कमी पडाले म्हणून आम्ही 31 सीट हारल्या. म्हणजे 2,50,000 मतं काँग्रेस आणि महाविकास आघाडीला, 2,50,00,000 मतं, 2,50,00,000 मतं काँग्रेस आणि महाविकास आघाडीला लोकसभेत, आणि 2,48,00,000 मतं भाजपा आणि महायुतीला 2 लाख मतं कमी मिळाले. 31 सीट आमच्या गेल्या. आम्ही कधी संग्राम थोपटेवर आरोप केला नाही. आम्ही कधी नाना पटोले आणि राहुल गांधीवर आरोप केला नाही की मशीन मॅनेज केली, निवडणूक आयोग तुमच्या बाजूनी आहे.
आम्ही महाराष्ट्रामध्ये हारलो. आम्ही 17 आणि 31 महाविकास आघाडी. आम्ही पुढच्या 4 महिन्यामध्ये सरकार म्हणून देवेंद्रजी, एकनाथजी, अजित पवारांनी निर्णय घेतले. आम्ही रवी चव्हाण, आम्ही सर्वांनी संघटना म्हणून निर्णय घेतले. आम्ही 4 महिने जीवाचं रान केलं. आणि बघा बंधू भगिनींनो, आज तुमचा पक्षप्रवेश आहे. तुम्ही त्यावेळी काँग्रेसचं काम केलं, आपल्या महाविकास आघाडीचं काम केलं. बघा 4 महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने काय पराक्रम केला. आम्ही घरोघरी गेलो. देवेंद्रजींनी 40 लाख शेतकऱ्यांचे विजेचे बिल पूर्ण माफ करून टाकले. देवेंद्रजींनी 40 लाख लोकांचे विजेचे बिल माफ केले. त्या 40 लाख लोकांना सांगितलं पुढचे 5 वर्ष तुम्हाला विजेचं बिल येणार नाही. तुमच्या शेतीमध्ये विजेचं बिल आता शून्य करून टाकलंय. 40 लाख परिवारांचं आम्ही त्या ठिकाणी भलं केलं. मान्य देवेंद्रजींनी, एकनाथजींनी 2,50,00,000 लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी लाडक्या बहिणींचा महिना सुरू केला. आणि म्हणून मग आम्ही पुढचे 4 महिने बघा, 4 महिन्यात आपण एवढे पुढे गेलो. भाजपा महायुती आपल्याला 3,17,00,000 मतं मिळाले. काँग्रेस ज्या पद्धतीने लोकसभेत जिंकली संग्राम, त्या पद्धतीने एवढं त्या ठिकाणी, म्हणजे मला तर वाईटच वाटतं. म्हणजे 8 लोक तर मुख्यमंत्री पहिलेच होऊन गेले होते. 8 लोकांचे बोर्ड लागले होते महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचे. म्हणजे काँग्रेसमध्ये नाना पटोले मुख्यमंत्री, काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार मुख्यमंत्री, काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री, सुप्रिया सुळे मुख्यमंत्री, रोहित पवार मुख्यमंत्री, तिकडे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे मुख्यमंत्री. म्हणजे लोकसभेमध्ये 8 मुख्यमंत्र्यांचे पोस्ट लागून गेले. आम्ही हा विचार नाही केला कोण मुख्यमंत्री होणार आहे. आपण हा विचार केला की भाजपा महायुती पुढे गेली पाहिजे. आणि आज मला अभिमान आहे, 3,17,00,000 मतं, म्हणजे 2,48,00,000 आपण 3,17,00,000 मतावर भाजपा महायुती गेली. आणि काँग्रेस पार्टी बघा 2,50,00,000 मतं लोकसभेत मिळाली होती. काँग्रेस पार्टी 2,16,00,000 मतावर आली. 33,00,000 मतं कमी झाले. कशामुळे झाले? कशामुळे झाले? संग्राम सांगते त्याप्रमाणे. आज राहुल गांधी निवडणूक आयोगावर बोलता. मी का सांगितलं, मी हा वाक्य का काढलं? निवडणूक आयोगावर विदेशात जाऊन बोलले राहुल गांधी. आमची त्या ठिकाणी निवडणूक आयोग बरोबर नाहीये. जिकडे काँग्रेस जिंकली तिकडे निवडणूक आयोग बरोबर आहे, जिकडे भाजपा जिंकली तिकडे निवडणूक आयोग बरोबर नाही. आणि आज देशाची बदनामी करण्याचं काम राहुल गांधी करताय. म्हणून संग्राम भाजपमध्ये आलाय. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसमध्ये पाय ओढाओढी आहे, संग्राम सारख्या इमानदार कार्यकर्त्याला काँग्रेस पार्टीत न्याय मिळत नाहीये. प्रदेश अध्यक्ष पदाबद्दल कधी विचार केला नाही संग्राम थोपटेचा. त्या ठिकाणी एवढं मोठं त्या ठिकाणी त्या कुटुंबाचं संपूर्ण जीवन त्यांनी दिलंय. का विचार होत नाहीये? का त्या ठिकाणी चांगल्या कार्यकर्त्याला समोर नेत नाहीये? कारण चापलुसीचं राजकारण आहे. चापलुसीचं राजकारण आहे काँग्रेस पार्टीमध्ये. जो चापलुसी करेल तो मोठा होतो. पण भारतीय जनता पार्टीचं राजकारण हे विकासाचं आहे, तत्वाचं आहे. या ठिकाणी माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता, बूथवर काम करणारा कार्यकर्ता राज्याचा अध्यक्ष होऊ शकतो, राज्यामध्ये मंत्री होऊ शकतो. हे भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ शकतं. आणि बघा तुम्ही, प्रधानमंत्री मोदीजी चहाच्या पांटल्यावर काम, चहा विकणारा एक कार्यकर्ता देशाचे पंतप्रधान झाले. आणि म्हणून संग्रामनी काय म्हटलंय, मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला, देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला. आणि मग मोदीजींनी जर विकसित देशाचा संकल्प केलाय, देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केलाय, या संकल्पाला साथ देण्याकरता मी आज भाजपमध्ये जातो आहे. ही भूमिका संग्राम थोपटेची महत्वाची आहे. आणि म्हणून त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे. माननीय रवी चव्हाणजी आणि मी सांगतो, आणि देवेंद्रजींनी तर त्या ठिकाणी गॅरंटी घेतली आहे विकासाची. मी तुम्हाला आश्वस्त करतो की भारतीय जनता पार्टी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सन्मान, मान, आमच्या पक्षाचे संस्कार, शेवटी या देशाला मजबूत केलं गेलं पाहिजे, विकसित भारत झाला पाहिजे. याकरता माननीय मोदींचा प्रयत्न आणि आपला सर्वांचा प्रयत्न हा पुढे आपण नेऊ. मी तुम्हाला विश्वास देतो की भारतीय जनता पार्टी हे पारिवारिक आहे, हे कुटुंब आहे. तुम्ही आज सर्व कुटुंबाचे घटक आहात. संग्राम थोपटे आज भारतीय जनता पार्टीच्या अत्यंत महत्वाच्या टीममधला एक नेता असणार आहे. त्याची काळजी आपण बिलकुल करू नका. भारतीय जनता पार्टीच्या महत्वाच्या टीममध्ये संग्राम थोपटे आमचा एक नेता असणार आहे. त्याची काळजी करू नये. काँग्रेस पार्टीत जेवढा सन्मान मिळाला नाही त्यापेक्षा जास्त सन्मान भारतीय जनता पार्टी संग्राम थोपटेंना दिल्याशिवाय राहणार नाही. एवढंच अभिवचन मी आपल्याला देतो, एवढंच अभिवचन देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. काही नावं फक्त घ्यायचे. कान्होजी जेदे वंशजचे रणधीर जेदे, सुहास बोते, रोहिदास केमसे, प्रसाद कानेकर, अविनाश कानेकर, श्रीरंग शेळके, केशव पडदरे, शिवाजी देवकर, वसंत गवारे,
संतोष घाटे, गेतन जाधव, प्रवीण ढवळे, बाबू दिघे, कुंडलिक मांडेकर, अशोक ओवळ या सगळ्यांचाही प्रवेश आलाय. आता दोन ग्रामपंचायत साहेबराव जाधव, आकाश भुतळे, आता दोन ग्रामपंचायत शरद पवार गटाचे दोन संपूर्ण ग्रामपंचायतीचा प्रवेश या ठिकाणी होतोय. हिंजेवडी ग्रामपंचायत आणि माऊंजी ग्रामपंचायत. मी माननीय कार्यकारी अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेबांना विनंती करतो की हा प्रवेश करावा. 1-2 मिनिटं फक्त. हिंजेवडी ग्रामपंचायतचे सरपंच होते शरद जांभूळकर, गजानन बेदरे, विशाल साखरे, उमेश साखरे, संभाजी हुलावळे. हिंजेवडी ग्रामपंचायत शरद पवार गटाचे सर्व सदस्य हे प्रवेश करतायत. अरे गमछा दे, गमछा. हा भरत. आणि माळुंजी ग्रामपंचायत संदीप साखरे, साहेबराव जाधव.